नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 21. वालाच्या उसऱ्या जे आले येवो बहीण. का जेवताय? चालू द्या. मी नवी आताच खाल्ल्यावर माय भाकरचा घास. उन्हाळ्याचा उशीर झाला की पाणीच पेवाई जातं व नुसतं. अन जीव काही खाऊ बी नाही म्हणत. म्हणून आम्ही बी लवकर जी घेतो माय. लोसो आमच्या म्हाताऱ्याला बी 8 वाजेशी ज्यायला लागतं. तर लोसो रान्न वही जातं. काय केलती व भाजी? ओ माय, काय उन्हाळ्याच्या भाज्या बी असतावं. मीन वालाच्या उसऱ्याच केलत्या करोळ घालीस. हां असं का? पण चांगल्याच लागता ना व. आणि आपल्याला बी तशाच भाज्या गोड लागता. मीनं बी मेथ्या केलत्या व माया म्हाताऱ्याला बी पाणी शिनीज लागतं ना, तर पाणी शिनीज भाजी करणी पडते. आम्हाला बी चावता येत नाही, मग काय करता? हाव ना, उन्हाळ्याची अशीच भाज्याची बांडी पडी जाते माय. काय भाज्या दुसऱ्या बी असता. पहाटे मेथ्या, उडदाची डाळ गंडोरी, नाहीतर अशाच उसऱ्या मुसऱ्या करोळं असं करणं पडतं. आणि संध्याकाळी येळा घेंगा, बेसन संबार भाकरी, कच्च्या कैऱ्याचा आमरस असंच करणं पडतं. तवशी तिकून नबाबाई आली. काय करताय व? काय नाही व मामी, हे बहीण जेवते आहे ना, मी उभी राहिली अमाग. तुम्ही जेवल्या का? हाव माय जेवली आताच. भांडे कुंडे घासले न तुमचा चहा आला तर आली बाहेर. काय खाल्लं? मीनं सग्गं वांग केलतं अन मावारीनं पोया केलत्या बहिणा. अहो माय, तेच चाललाय सगळीकडे. उन्हाळ्याच्या काय भाज्या असता बी व जीव कसा किदरतो. काय भाजी करवा ना काय नाही. एकाने एक खात नाही तर दुसरं खात नाही. त्या पोरायचं बी न्यारच पाहिजे असतं. जाऊ देव माय, काय कर, रोज रोज प्रश्नच पडतो. हवं सगळीकडे एकच बोंब न सांगेलच बरी. सगळीकडे खायचीच बोंब असते. आता संध्याकाळी मीनं बी भेंडक्याले कनोळ टाकलाय. ते लती गेलती ना, तिनं घोईची भाजी न चिवईची भाजी आणली आहे. तो घोईच्या भाजीच्या वड्या करीन न चिवईचा झुणका करीन. 2 सांजा धकी जातीन. हवं तसं नाही तर काय, तसा विचार करणं पडतो. मी बी आता संध्याकाळीसाठी येळण्यासाठी डाळ टाकी देते मुंगाची. काही येळण्या करीन आणि काही चिले करीन. ते शेजारचा बी बनाबय आहे ना, ते कैचीच बांधा लावते बहिणाची येळण्यासाठी. कोण दिन व मामी तिले? कोणी कोणाचं नसतं. तर म्हटलं आज करते येळण्या न देते त्या बैले बी खायले. उन्या खाई घेईन. म्हातारा माणूस, काय भरोसा व मामी. येळण्या करताच मरी जाईन तर आपल्याला बी पस्तावा येईन. शेजार धर्म व मामी. हवं माय, चांगलं करते तू, असू दे. तू या लेकरायले दुवा घडीन. मग काय करता व मामी, काय येतं संगण न असं आपलं कितलं वाया जातं. न कोणाच्या पोटात गेलं तर आत्मा तरी शांत होईल. त्याच्यात काय वाईट आहे? हवं माय, पण आता कोण विचार करतो व तसा. झाल्या माय तुमच्या दोघीच्या भाज्या. एकीच्या येळण्या न दुसरीचे भणके. आता मीच काय करू व माय. भरड कडी टाकते नाही तर झालं. हवं चालीन, पण तो माया मोठ्या लोक खात नाही न व. जाऊ दे त्याले, काय बी करी देईन. नाहीतर खिचडी न पापडाचा खुडा करी देईन. नाहीतर शिया बी गोड लागता हो त्याले, त्या बी उकळी देईन थोड्याशा. झालं मग. संध्याकाळची तर काहीच नाही मिटली आता तुही. काल ती पाहताय. तवशी तिकडून कमली आली पळत.
व मोठी माय ते बनाबाई तर मेली. हा कवा व पायी घ्याव मामी. बारी मी तुम्हाला सांगते जाय की नाही की बाई काहीची येळण्या मागते आहे तर मी आज देईन म्हटलं तिले. व माय पान काही माणसाच्या जीवाचा भरोसा नाही व बहीण. पण बारे मी तर त्या बैले आताच वालाच्या उसऱ्यानं भाकर दी आली. तिनं तर खाई घेतली. नका मरी बी जावी व माय. पाय व माय. पण बरं झालं निदान वालाच्या उसऱ्यानं भाकर खाईसन तरी मेली ते बै. चाल व बहीण आता म्हातारीले ठेयाले जाना पडीन. पण तिची लेक इंतवाने तीन बारी तेले आणि त्या बाईचा लोक तर तिकडे फॉरेनले आहे. तो काय येतो की नाही काय माहीत माय. तिच्या लेकले फोन केला की नाही. व माय काय चाललाय बरं पाहू काय. कोण भुये उतारली की नाही व कोण जाणं व माय. बारी मी आता तर तडून उठीसन आली होती व न चोखणभर भाकर न वालाच्या उसऱ्या खाई गेली. मीनं पाणी बी दिलं व तिनं पाणी बी पेलं आणि मी आताच घरात आली न जेवायला बसली. पाय व माय कसं मरण आलं व त्या म्हातारीले. वालाच्या उसऱ्या खाईसन गेली. पानं कितलं चांगलं मरण आलं म्हातारीले. पुण्य करेल शिन व माय म्हातारीनं असं मरण आले. धन्यवाद.